नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे लाखो दिव्यांग, वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. आज आपण या निर्णयाची संपूर्ण माहिती, GR मधील महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना या दोन्हीही महत्त्वाच्या योजनांतर्गत मिळणारा आर्थिक सहाय्य सरकारने आता वाढवलेलं आहे. आधी लाभार्थ्यांना 1500 प्रति महिना मिळत होता, पण आता सरकारने 1000 रुपयाची वाढ करून थेट 2500 प्रति महिना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय GR द्वारे अधिकृत केला गेला असून तो ऑक्टोबर 2025 पासून लागू सुद्धा होणार आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेत सुमारे 4.5 लाख लाभार्थी आहे, तर श्रावणबाळ योजनेत सुमारे 24,000 लाभार्थी आहे. या वाढीसाठी सरकारने तब्बल 570 कोटीचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. म्हणजेच हा फक्त घोषणा नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मोठी बजेटसह निश्चित करण्यात आलेला आहे. GR म्हणजेच गव्हर्नमेंट रेझोल्यूशन द्वारे निर्णयाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना थेट DBT द्वारे वाढलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. हा निर्णय पारदर्शक आणि वेगवान अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा ठरेल. मित्रांनो, विचार करा, एखाद्या दिव्यांग तरुण, एखादी वृद्ध आई किंवा निराधार कुटुंब जे आधी फक्त 1,500 रुपयात कसं बसं जगत होतं, आता त्यांना 2,500 रुपये मिळणार आहे. हे फक्त पैसे नाही, तर त्यांच्या जीवनातील आर्थिक सुरक्षितता, आत्मविश्वास आणि जगण्याचा दिलासा आहे. हाच खरा समाज कल्याणाचा अर्थ आहे. हा निर्णय म्हणजे लाखो कुटुंबासाठी दिलासा आणि आनंदाची बातमी. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर सुद्धा करा. आणि अशाच ऑफिशियल GR आणि ट्रस्टेड माहितीवर आधारित अपडेटसाठी आपल्या डिजिटल साम्राज्य चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.